सोयाबीन पिकाचं महाराष्ट्रामध्ये मोठ्या प्रमाणात उत्पादन घेतलं जातं. सोयाबीन प्रामुख्याने राज्यातील विदर्भ, मराठवाडा, पश्चिम महाराष्ट्र या भागातील शेतकरी मोठ्या प्रमाणात घेतात. सोयाबीन पिकं महाराष्ट्रामधलं नगदी पीक आहे, परंतु बऱ्याच दिवसापासून सोयाबीन या ठिकाणी शेतकऱ्यांना रडवलं जात आहे. बाजारामध्ये योग्य असे बाजार मिळत नसल्यामुळे शेतकऱ्यांचं मोठं आर्थिक नुकसान होत असल्याचं चित्र समोर येत आहे. तर मित्रांनो, बऱ्याच दिवसापासून सोयाबीनचे आणि कापसाचे भाव दाबवले जात आहेत. त्यामुळे सोयाबीनचे जे उत्पादक आहेत ते शेतकऱ्यांना मोठा आर्थिक फटका बसत आहे. यामुळे शेतकरी खूप अडचणीत पण येत आहे. तर मित्रांनो, शेतकऱ्यांनी केलेला खर्च देखील भरून निघत नसल्याने शेतकऱ्यामध्ये निराशाजनक परिस्थिती निर्माण झाली होती. परंतु अशातच जागतिक बाजारामधून एक महत्त्वाचा अपडेट समोर येत आहे व हेही अपडेट शेतकऱ्यांना दिलासादायक असणार आहे. तर काय आहे बरं ते म्हणजे जागतिक बाजारामध्ये सोयाबीन, सोयाबीन आणि सोया तेलाच्या भावामध्ये वाढ नमूद करण्यात आलेली आहे. तर मिळालेल्या माहितीनुसार जागतिक बाजारामध्ये तब्बल 1.5 महिन्यानंतर सोयाबीन बाजारामध्ये सुधारणा झालेली दिसून येत आहे. सोयाबीनच्या तेलाच्या बाजारामध्ये देखील 3 महिन्यांनी विक्रमी सुधारणा झालेली आहे. यामुळे शेतकऱ्यांमध्ये दिलासादायक परिस्थिती निर्माण झाली आहे. सोया तेलमध्ये 3 महिन्याच्या उंची भाव पातळीवर पोहोचलेले आहे. याचा परिणाम म्हणून आदेशातील प्रक्रिया फ्लॅट्समध्ये देखील सोयाबीनचे भाव काहीसे वाढलेले आहेत. देशात आज प्रक्रिया प्लॅटचे भाव वाढलेले दिसून आले आहे. तसेच जागतिक बाजारामध्ये सोयाबीन आणि सोया तेलच्या बाजारात सुधारणा झालेली असल्यामुळे देशांतर्गत सोयाबीनचे भाव वाढणार का, असा सवाल शेतकऱ्यामध्ये उपस्थित झाला आहे. दरम्यान याच संदर्भात अभ्यासिकांनी महत्त्वाची माहिती दिली आहे. तज्ज्ञांनी दिलेल्या माहितीनुसार देशामध्ये सगळ्याच भाव लगेच वाढणार नाहीत, परंतु आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये पुढील 1.5 ते 2 महिन्यामध्ये आणखीन 5 ते 60% भाव वाढणार असल्याची माहिती दिली आहे. या कारणामुळे बाजारामध्ये भाववाढीचा परिणाम दिसून येणार आहे. मात्र लगेच भावामध्ये तेजी येण्याची शक्यता नाही, असे देखील तज्ज्ञांनी मत व्यक्त केलं आहे. व काही दिवसामध्ये सोयाबीनच्या घसरामध्ये 100 रुपयापासून वाढू शकते. तसेच पुढील येत्या काही दिवसामध्ये सोयाबीनच्या दरामध्ये 100 ते 200 रुपयांना सुधारणा होण्याची शक्यता आहे. तसेच एकंदरीत सोयाबीनचे दर 5,000 रुपये प्रति क्विंटलच्या आसपास राहील असा अंदाज वर्तवण्यात आलेला आहे. तर मित्रांनो, हे तो सोयाबीनचं अपडेट कसं वाटलं कमेंट करून नक्की कळवा. आणि हो, तुमच्या तालुक्यात किंवा तुमच्या जिल्ह्यात सोयाबीनचे भाव कसे आहे आणि ते आम्हाला कमेंट करून नक्की कळवा. धन्यवाद.